जय जय रघुवीर समर्थ. दशक 16 सप्तमी अन्वय आणि त्यातील समास पहिला वाल्मिक स्तवन निरूपण. श्रीराम. मागील आपण दशकामध्ये पाहिलं, शेवटच्या समासामध्ये सिद्धांत पाहिलं की मूळ आत्मा परमात्मा भगवंत काय आहे, त्याची ओळख काय आहे, हे समर्थांनी साध्या सरळ आणि सोप्या शब्दांमध्ये वर्णन करून सांगितलं होतं. आता समर्थांनी या ठिकाणी या दशकामध्ये पंचमहाभूतांचं स्तवन केलेलं आहे. पृथ्वीचं, वायूचं, अग्नीचं, या सगळ्यांचं स्तवन केलेलं आहे. त्याआधी सूर्याचं आणि वाल्मिकचं स्तवन केलेलं आहे. आता वाल्मिक स्तवनच प्रथम का घेतलेलं आहे समर्थांनी, तर सर्वात महत्वाचं म्हणजे का वाल्मिक कोण होता. जे न देखे रवी ते देखे कवी असे म्हटलं जातं कवींच्या बाबतीमध्ये. कारण जी कवीने कल्पना केलेली असते त्या कल्पनेतूनच नवीन गोष्टींचा उदय होतो. त्याच पद्धतीने त्याच प्रकारे वाल्मिक नावाचा एक, ज्याला असं म्हणता येईल की तो एकदम चुकीच्या प्रवृत्तीचा होता, दरोडेखोर होता, लोकांना मारायचा, त्याची कर्मच चुकीची होती, वाईट होती. आणि त्याने जे काही वर्णन केलं ते वर्णन म्हणजे कित्येक हजारो वर्षांपूर्वी केलेलं आहे. आता वाल्मिकाने कसलं वर्णन केलं, तर श्रीरामांचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे जे रामायण आपण ज्याला म्हणतोय त्यामध्ये पूर्ण श्रीरामांचं वर्णन जन्माच्या आधीपासून कित्येक वर्ष आधी हजारो श्लोकांमधून त्यांनी त्याचं पूर्ण वर्णन केलेलं आहे. म्हणजे एक दरोडेखोर असलेला व्यक्ती सुद्धा असं काही वर्णन करू शकतो कधी, जेव्हा त्याला पश्चाताप होतोय, भगवंताचा नाम जप करत राहतो, तेव्हा सहजासहजी कोणाचाही उद्धार होत नाही. आणि आपण मनुष्य देहामध्ये एवढ्या सर्व योनी, 84 लक्ष योनी भोगून आपण जेव्हा शेवटच्या क्षणाला जेव्हा येतोय, तर त्या मनुष्य योनीमध्ये आल्यानंतर आपण काय करायला पाहिजे हे स्पष्ट दाखवून देण्याकरता समर्थांनी हे वाल्मिक स्तवन सांगितलं की बाबा रे, तो वाल्मिक कसा होता आणि काय झाला. मग आपण होऊ शकत नाही का, तर त्याच्याकडे एवढं वाईट कर्म करून सुद्धा, कृत्य करून सुद्धा तो असं काही रामायण काव्य लिहितो, त्याचं रामायण होतं आणि ते प्रत्यक्षामध्ये सत्यात उतरतं. म्हणून आपण कितीही जरी चुकीचे कर्म केलेली असतील तरी आपण सुद्धा भगवंताचं नाम जप केलं, उपासना केली, ध्यानधारणा केली, साधना केली, स्तवन केलं, तर आपण सुद्धा भगवत भक्ती प्राप्त करून वाल्मिकी सारखा होऊ शकतो. म्हणजे एवढं सर्व स्तवन त्याने केलं म्हणून पहिल्यांदी, आणि ते सुद्धा श्रीरामाचं स्तवन केलं, श्रीरामाचं उद्धार केला, श्रीरामाला जन्माला यावं लागलं, अवतार घ्यावा लागला, आणि त्यातून एवढ्या लोकांचं उद्धार श्रीरामाने केलेला आहे. म्हणून श्रीरामाचं वर्णन केल्यामुळं वाल्मिकाचं स्तवन समर्थांनी प्रथम केलेलं आहे. म्हणून त्या वाल्मिकाचे उपकार आहेत, कारण त्याने वर्णनच केलं नसतं तर भगवंताला जन्म घ्यावा लागला असता का, अवतार घ्यावा लागला असता का, घेतला असता का, नसता. म्हणून त्याचं वंदन, त्याचं स्तवन करणं गरजेचं आहे. म्हणजे आता इतर कवी तर पुष्कळ आहेत, भरपूर आहेत, भरपूर जणांनी वेगवेगळं लिखाण केलेलं आहे, परंतु एक अवतार म्हणून भगवंताला घ्यावं लागलं आणि तो अवतार वाल्मिकाने घडवून आणला. म्हणून त्या वाल्मिकाचे या संपूर्ण सृष्टीवर उपकार आहेत आणि त्या उपकाराची जाणीव देऊन समर्थांनी, म्हणजे समर्थांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की वाल्मिकाचं स्थान हे सर्वोपरी आहे. म्हणून हे वर्णन आहे श्रीराम समर्थ. धन्य धन्य तो वाल्मिक, ऋषी माझे पुण्य श्लोक, ज्याचे हा त्रैलोक्य पावन झाला. काय सुरुवातीलाच सांगितलंय, तो वाल्मिक आहे, धन्य आहे की अशा ऋषी माझी
पुण्य श्लोक. आता तो आधी ऋषी नव्हता, तो दरडोखर होता, परंतु तो ऋषी झाला, रामनामाचा जप केला, ऋषी झाला, म्हणून त्याला ऋषी माझी सांगितलंय. पुण्य श्लोक ज्याचे यात्रा लोक पावच, म्हणजे त्याच्या भक्तीने, त्याच्या शक्तीने, त्याच्या उक्तीने त्रैलोक्य म्हणजे तिन्ही लोक हे पावन झालेले आहेत. म्हणून तो धन्य आहे. का धन्य? तर त्याने जे काही निर्माण केलेलं आहे, त्याने जी काही भक्ती या तिन्ही लोकांना दिलेली आहे, त्या भक्तीतून आईले तीराकडून पहिले तीराकडे जाण्याचा मार्ग आहे, आणि त्यामुळे हा त्रैलोक्य पावन झालेला आहे. म्हणून तो वाल्मिक धन्य आहे. पुढे म्हटलंय भविष्य आणि शतकोटी हे तो नाही देखिले दृष्टी, थांडोलिता सकळ सृष्टी श्रुत नव्हे. आता त्यांनी असं काही भविष्यात झालं ना, भविष्यात झालं. रामाचा जन्म होण्याच्या आधी रामायण लिहिलंय. जी घटना घडलेलीच नव्हती ती आधी लिहिलेली आहे. म्हणजे काय, पुढे काय होणार आहे ते आधी लिहून ठेवलं ना, भविष्य. आणि कसं शतकोटी, कित्येक त्याच्यावर कोट्यावधी श्लोक त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत त्यांनी. हे तो नाही देखिले दृष्टी. आता बघा, धांडोळीता सकळ सृष्टी श्रुत नव्हे. पूर्ण सृष्टी शोधून बघा, धांडोळून बघा, कुठंच असं जे भविष्य आधी केलेलं आहे असं कुठं सापडलं नाही. हे त्या वाल्मिकीने केलेलं आहे. म्हणून तो वाल्मिक धन्य. भविष्याचे एक वचन कदाचित झाले प्रमाण, तरी आश्चर्य माने ती जन भूमंडळीचे. म्हणजे एखादी भविष्यामध्ये होणारी जी काही घटना आहे, गोष्ट आहे, म्हणजे कोणी सांगितली आणि त्याप्रमाणे ती घडली, तरी आपल्याला आश्चर्य वाटतं की अरे हा, त्यांनी हे सांगितलं होतं आणि ते आता घडतंय. आश्चर्याची गोष्ट नाही, साहजिकच आहे. आता एखाद्या व्यक्तीने जर का काही सांगितलं आणि तेच जाऊन दुसऱ्या दिवशी घडलं किंवा काही कालांतराने घडलं, तर ते आश्चर्य मानण्यासारखंच आहे. भविष्याचे एक वचन कदाचित झाले प्रमाण, कदाचित म्हणजे घटना घडली ती, तरी आश्चर्य माने ती जन भूमंडळाचे. या भूमंडळामध्ये ती प्रथाच आहे. नसता रघुनाथ अवतार, नाही पाहिला शास्त्राधार, रामकथेचा विस्तार विस्तारिला जन. आता म्हणजे 60,000 वर्षांपूर्वी हे काही लिहिलेलं होतं. म्हणजे श्रीराम जर का जन्मालाच आले नसते तर काय आपल्याला या सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या असत्या? नसतं ना. आज त्या रामायणावरून आपल्याला कित्येक गोष्टी शिकायला मिळतात. नाही पाहिला शास्त्राधार, म्हणजे कोणताही शास्त्राधार न पाहता ज्याने हे चरित्र लिहिलेलं आहे, बघितला का कुठलाच नाही का. त्याने काळ बघितला, वेळ बघितला, काहीच नाही. त्याला कळलं तो कुठल्या तरी चुकीच्या गोष्टी करतोय, दरोडेखोरी करतोय, लुटमारी करतोय, हे काही या देहामध्ये जन्माला येऊन बरोबर करत नाही. मग काय केलं पाहिजे? त्याला दिलं जप करायला. मरा 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 करता करता मराच राम झालं. त्यालाच कळलं नाही त्याने काय कुठला शास्त्राचा आधार घेतला होता की नाही. मी उद्यापासून आपल्याला लागतं ते बघायला. एखादं कार्य करायचंय, आपण मुहूर्त बघतो ना. आज नाही, आज चांगला दिवस नाही, उद्यापासून करू. उद्या आपला कधी उगवलंच नाही. त्याने नाही बघितलं. ज्या क्षणी सांगितलं ना त्या क्षणी तो शरण गेला, आणि शरण गेल्याबरोबर त्याने मंत्र मागितला. मंत्र कुठला? रामाचा जप कर. बरं, राम बोलता येत नाही, मग काय बोलतो? कर्मानुसार. काय कर्म? मरा मरा मारायचंच काम केली होती, दरोडेखोरीच केली होती. मरा 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 मरा. ठीक आहे, तुला जमतं तू कर, पण तुला पश्चाताप झालाय ना, तू शरण आलाय ना, तू कर. बघितलं का त्याने? बसला तिथे, त्याने वेळ नाही बघितली, काहीच नाही बघितलं. म्हणून रघुनाथ अवतार नसता रघुनाथ अवतार, नाही पाहिला शास्त्राधार, रामकथेचा विस्तार विस्तार. पूर्ण कथा त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेली आहे. रामायण वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल
ऐसा जयाचा वागव्यास ऐकोनी संतोषला महेश मग विभागिले त्रैलोक्यास शतकोटी रामायण. हा तर या ज्या काही वाग्विलास म्हणजे वाणी, हे ऐकल्यानंतर ऐसा जयाचा वाग्व्यास जे काही त्यांनी वर्णन केलं, ती रामकथा वर्णन केली, ती ऐकोनी संतोषला महेश. महेश म्हणजे कोण? भगवान शंकर. त्यांना पण ते ऐकून आनंद झाला, जे वाल्मिकाने ऐकवलं, तयार केलं. मग विभागले त्रैलोक्यास शतकोटी रामायण. त्यांनी काय केलं? रामायणाचे 3 भाग केले. मग विभागिले त्रैलोक्यास शतकोटी रामायण. 3 भाग केले, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ, आणि त्या तिघांमध्ये त्यांनी ते वाटलं. मग विभागिले त्रैलोक्यास, शतकोटी रामायण जे होतं ना, त्याचे 3 भाग केले, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. ह्या तिघांमध्ये वेगवेगळं कोणी, कारण त्यांना ते आवडलं. आपल्याला एखादी गोष्ट आवडते, एखादा कोणतरी गाणी बोलतोय, अरे हा छान छान मस्त गाणी आहे, आपण ह्या गाण्याला पुढे नेलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. मग ती व्यक्ती त्या गाण्यासाठी सर्व गोष्टी करायला तयार होते, बरोबर ना? त्याला एक स्टेज निर्माण करून देतोय. तसंच भगवान शंकराने ज्या वेळेमध्ये हे रामायण ऐकलं, ही कथा जेव्हा ऐकली, ऐसा जयाचा वाग्व्यास ऐकोनी संतोषला महेश, भगवान शंकरांनी ऐकल्यानंतर त्यांना समाधान वाटलं, ऐकोनी संतोषला महेश. मग विभागिले त्रैलोक्यास, मग त्यांना जेव्हा समाधान वाटलं ना, की अरे हा नक्कीच समाजाला याचा काहीतरी फायदा होणार आहे, हे भविष्यामध्ये उपयोगात येणार आहे, आणि म्हणून भगवान शंकरांनी त्याचे मग विभागिले त्रैलोक्यास, तिन्ही लोकांमध्ये त्याचं विभाजन केलं. कोणाचं? शतकोटी रामायण. ज्याचे कवित्व शंकर पाहिले, इतरा न वचे अनुमानले, राम उपासकांचे झाले परम समाधान. आता भगवान शंकरांनी वाल्मिकाचं रामायण बघितल्यानंतर त्याचं महत्व समजून घेतलं. विभागलं सहज काय विभागलं नाही, काहीतरी वाटलं म्हणून त्याचं विभाजन केलं. याचे कवित्व शंकर पाहिले, इतरा न वचे अनुमानले. पण बाकीच्यांना काही कळलं नाही. राम उपासकांचे झाले परम समाधानास. मग ज्या वेळेमध्ये रामाची भक्ती करणारे जे कोणी होते, जे कोणी आहेत, आजही रामाचं म्हणजे वाल्मिकांनी लिहिलेलं रामायण जे आहे, ते जेव्हा आपण वाचन करतो ना, त्या वेळेमध्ये नक्कीच आपल्याला समाधान मिळतं. हे समर्थ म्हणतायत, ऋषी होते थोर थोर, बहुती केला कवित्व विचार परी, वाल्मिकासारखा कवीश्वर न भूतो न भविष्य. म्हणजे आता या ऋषी मंडळामध्ये, या ऋषींसोबत इतरही भरपूर ज्ञानी महंत असे ऋषी होते, की ज्यांच्या शब्दात काहीही होऊ शकत. म्हणजे एवढं त्यांच्या त्या शब्दामध्ये ताकद आहे, त्यांच्या कवित्वामध्ये ताकद आहे. एवढे थोर ऋषी मुनी होते ना. समर्थाने असं नाही म्हटलं की इतर ऋषी थोर नव्हते, फक्त वाल्मिक थोर होता, श्रेष्ठ होता, असं नाही म्हटलेलं. ऋषी होते थोर थोर, बहुती केला कवित्व विचार. बाकीच्यांनी पण भरपूर असे काव्यांची रचना निर्मिती केलेली आहे. परी वाल्मिकासारखा कवीश्वर न भूतो न भविष्यती. पण या वाल्मिकाच्या जोडीचा, वाल्मिकाची बरोबरी होईल असा, वाल्मिकाची तुलना होईल असा याच्या पूर्वी कधी बघितलेला नव्हता आणि भविष्यातही होणार नाही. न भूतो म्हणजे आधी कधी नव्हता, न भविष्यती भविष्यात पण कधी होणार नाही. पूर्वी केली दुष्ट कर्मे परी पावन झाला राम नामे, नाम जपता दृढ नेमे पुण्य सीमा सांडली. बघा, पुण्य सीमा सांडली. आता त्याचं कर्म सांगितलंय, पूर्वी केली दुष्ट कर्म. त्याचं कर्म आपल्याला सगळ्यांना माहिती, आपल्याला कथा माहिती आहे. वाल्या कसा होता, बरोबर ना? तो काय करायचा? लोकांना मारायचंच काम करायचं. पुढे दिलेलं आहे सगळं सगळं, कसा काय केलं, कसं त्यांनी उद्धार केला, हे सगळं दिलेलं आहे. पण हे कर्म कशी होती? दुष्ट कर्म. पूर्वी केली दुष्ट कर्म परी पावन झाला राम नाम.
दुष्ट कर्म जरी केलेले असेल, चुकीचे काम जरी केलेली असेल, तरी भगवंताचं नामाचा जप त्याने सुरू केला आणि म्हणून तो पावन झाला. नाम जपता दृढ नेमी. कसं नाम जपलं त्याने? नाम जप कसं केलं? दृढतेने केलं, निश्चयाने केलं. त्याला सांगितलं तुला भगवत प्राप्ती करायची ना, तुला हे लोकातून परलोकामध्ये जायचंय का परलोकातून हे लोकांमध्ये जायचंय, हे तुझं तू ठरव. चांगलं करायचंय की वाईट करायचंय हे तुझं तू ठरव. हे जेव्हा त्याला सांगितलं ना, त्या वयामध्ये त्याने दृढ निश्चय केला. नाही तर आपला निश्चय कसा असतो? भरपूर आपण निश्चय केले. आम्ही उपासनेला जरी बसलो ना, आम्ही एखाद्या स्मरणिका जरी नाम जप जरी भगवंताचं करत असेल ना, तरी नाम जप करता 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 समोर आमच्या एखादा दूधवाला आला ना, की लगेच आपल्या मुखातून नाम जप करता करता, अरे मागचं काल दिलेलं दूध तू खराब होतं, तू खराब दूध देतोय, पाणी टाकून दूध देतोय. करतोय काय आपण? नामस्मरण करायला बसलोय तरी विचार मनामध्ये येतात, अरे आज तो आपल्याकडे कामाला आलाच नाही, पैसे घेऊन गेलाय, पैसे परत देईल की नाही, कामाला येईल की नाही. अरे करतोय काय? हा आपला दृढ निश्चय. दृढ निश्चय त्या वाल्मिकाने केला, त्या वाल्या कोलीने केला. तो बसला नामाचा पला, मुंग्यांचे वारो झाले. पुढे समर्थांनी सांगितलंय की पुण्य सीमा सांडली. नाम जपता दृढ नेमे पुण्य सीमा सांडली. एवढा म्हणजे राम नामाचा प्रभाव त्याच्यावर पडला की त्याचे असलेले पाप निघून गेले, नष्ट झाले, निष्पाप झाला. म्हणजे ती त्याची चिकाटी होती, त्या चिकाटीमुळे त्याच्याकडे अखंड असं पुण्य सीमा सांडली. म्हणजे एवढं काही पुण्य तयार झालं ना, ते पुण्य सीमा सांडली की त्या पुण्याने सीमा ओलांडली. म्हणजे पुण्य कसं कमवलं जातं. कुठेतरी आम्ही चुकीची कर्म करायची आणि जाऊन बसायचं असं नाही. थोड्या दृढतेने बसावं लागतं, तरच ती पुण्याची सीमा सांडली जाते. उपराठे नाम म्हणता वाचे. बघा, पर्वत फुटले पापाचे, ध्वज उभारले पुण्याचे ब्रह्मांडावरचे. उपराठे नाम म्हणजे उलट त्याला नाव सुद्धा घेतात. कारण कर्मच चुकीची केली होती, मारायचीच कामं केलेली, दरोडेखोरी लुटायचीच कामं त्यांनी केलेली होती. त्याच्यामुळे त्यांना भगवंताचं नाव सुद्धा घेता येत नव्हतं. मग तो काय करायचा? राम राम सांगितलं होतं, तो मरा मरा करायचा. म्हणजेच उपराटे, उलट नाव घेतलं. उपराटे नाम घेता म्हणता वाचे, पर्वत फुटले पापाचे. कसलं? त्याने जे काही पाप केलं होतं, दरोडेखोरी केल्या होत्या, ज्या काही चोऱ्या माऱ्या केल्या होत्या, लुटमारी केल्या होत्या, एवढं म्हणजे पापाचं भंडार झालं होतं, पर्वत तयार झाले होते. एवढं पाप त्याने, पर्वत म्हणजे काय, पर्वत नव्हतं तयार केलेलं, एवढं त्यांनी पाप केलेलं होतं की असे पर्वत तयार होतील एवढं पाप त्याचं होतं. परंतु जेव्हा त्याने ते नाम घ्यायला सुरुवात केली, ते नाम सुद्धा कसं होतं? उपराटे होतं. आणि ते जेव्हा त्यांनी घ्यायला सुरुवात केली, तेव्हा त्याच्या असलेल्या पापांचं पर्वत ते सुद्धा फुटले. पर्वत फुटले पापाचे, ध्वज उभारले पुण्याचे ब्रह्मांडावरते. आणि त्याने त्या नामाच्या जपातून, म्हणजे रामनामाची ताकद किती आहे बघा, त्या रामनामाच्या जपातून त्याच्याकडे असलेले पाप जे होतं, हे पाप त्याने संपवलं. आणि पाप संपवून काय केलं? ध्वज उभारले पुण्याचे. आणि ते सुद्धा कसे? ब्रह्मांडावरते. म्हणजे ब्रह्मांडाच्या वर सुद्धा त्याने त्या पुण्य नेऊन ठेवलेलं, त्या पुण्याचे ध्वज तयार केलेलं. विचार करा, म्हणजे ब्रह्मांडाच्या पलीकडे तो गेला. वाल्मिकी जेथे तप केले ते वन पुण्य वान झाले, शुष्क काष्टी अंकुर फुटले, तपोबले जयाच्या. म्हणजे बघा, आता तो ज्या ठिकाणी तपासाठी बसला होता, रामनामाच्या भगवंताच्या जपासाठी बसला होता, ते वाल्मिकी जेथे तप केले, ज्या ठिकाणी त्या वाल्मिकाने तप केलं ना, ते वन पुण्यवान झाले. बघा, म्हणजे ज्या ठिकाणी तपश्चर्या केली, ते अरण्य, ते जंगल सुद्धा पुण्यक्षेत्र तयार झालं, तीर्थक्षेत्र तयार झालं. शुष्क काष्ठी अंकुर फुटले, तपोबले जयाच्या. विचार करा, काय शक्ती असेल. म्हणजे शुष्क काष्ठी म्हणजे ज्याला पाणी नाही, जे लाकूड वाळलेलं आहे ना,
म्हणजे आग लागल्यानंतर लगेच जळत, पेट धरत, अशा लाकडाला सुद्धा शुष्क काष्टी अंकुर फुटले तपोबळ जायचा विचार करा. त्याच्या तपाने वाळलेल्या लाकडाला सुद्धा अंकुर फुटलेला आहे. काय ती तपश्चर्या असेल, काय तो जप असेल. आणि आमच्याकडे आम्ही जपमाळ करत असताना, आम्ही नामस्मरण करत असताना, आम्ही साधना करत असताना काय करतो. पूर्वी होता वाल्या कोळी, जीव घातकी भूमंडळी, तोची वंदीचे सकळे, विबुधी आणि ऋषेश्वरी. बघा आता त्याची काय होता तो पूर्वी, त्याचं नाव काय होतं, वाल्या कोळी होता. जातीने तो कोळी होता आणि त्याचं नाव काय होतं, वाल्या. म्हणजे त्याने जो कोणी रस्त्याला आला, त्या जंगलामध्ये आला की त्याला तो मारायचा, लुटमार करायचा, दरोडेखोरी करायचा, हे त्याचं काम. जीव घातकी भूमंडळी म्हणजे लोकांना मारायचंच त्याने काम केलेलं होतं. तोची बंदी जे सकळी. बघा असा असणारा व्यक्ती सुद्धा जेव्हा त्याने साधना सुरू केली, जप सुरू केला, भगवंताचं आराधना केली, भगवंताला बोलावणी केली, त्या वेळेमध्ये तोची बंदी जे सकळी, सगळेजण त्याला वंदन करायला लागले. कोण, विबुधी आणि ऋषेश्वरी. विबुधी म्हणजे ज्यांच्याकडे अतिशय ज्ञानी, अतिशय जास्त मोठ्या प्रमाणामध्ये अशी विद्वान पंडित, आणि ऋषेश्वरी म्हणजे ऋषी मुनी सुद्धा त्याला वंदन करावे लागले. विचार करा म्हणजे होता कसा आणि तो झाला कसा. हे काय सहज शक्य आहे का, सहज शक्य होतं का, नाही. हे सहज शक्य होणार नाहीये. कारण कितीही पाप जरी केले तरी पाप नष्ट करण्याचं काम जर कुठं होत असेल तर ते फक्त आणि फक्त भगवंताच्या साधनेमध्ये, भगवंताच्या नामस्मरणामध्ये, भगवंताच्या उपासनेमध्ये. इतर ठिकाणी कधीच होणार. उपरती आणि अनुताप, तेथे कैसे उरेल पाप, ध्यान तपे पुण्य रूप, दुसरा जन्म झाला. म्हणजे त्याचं कारण काय, काय का लोक त्याला वंदन करायला लागले एवढे, त्याला त्याचं जे काही कर्म होते, तो जो काही करत होता, दरोडेखोरी, लुटमारी, त्या कर्माची त्याला खंत वाटायला लागली. म्हणजे त्याला झालेलं पश्चाताप, उपरती आणि अनुताप, म्हणजे त्याला त्याचा पश्चाताप झाला, अनुताप झाला, त्याला उपरती झाली. त्याला समजून चुकलं की अरे आपण हे जे काही करतोय ना, म्हणजे समर्थ नेहमी म्हणतात की शरण आलेल्या भक्ताचं रक्षण करणं हे भगवंताचं कर्तव्य आहे. शरण येणं हे फार महत्वाचं आहे, पण आम्ही शरण जात नाही. शरण जातो तो माणूस कसला, बरोबर की नाही. एखाद्या ठिकाणी जेव्हा वाद विवाद होता तेव्हा शरण गेलं पाहिजे. शरण जाणं म्हणजे काय, लाचार होणं नव्हे. बरं, वाल्या कोळी भगवंताला शरण गेला ना, रामनामाचा जप करायला बसला ना, शरण गेला, उपरती झाली, अनुताप झाला, पश्चाताप झाला, तेथे कैसे उरेल पाप. आणि अशा वेळेमध्ये कितीही जरी पाप असलं तरी ते पाप राहत नाही. देहांत तपे पुण्य रूप, दुसरा जन्म झाला. आणि मग त्याने काय केलं, पुन्हा देह जावो अथवा राहो, देहाचं काय होईल माहिती नाही, मला ह्या गोष्टी करायच्या नाहीत, आता याच्या पुढे मला कळलंय हे चुकीचा, चुकीचा मार्ग आहे, म्हणून या मार्गामध्ये मला राहायचं नाही. ध्यान तपे पुण्य रूप, दुसरा जन्म झाला. त्याने अशी काही तपश्चर्या केली की त्याला पुण्य रूप आणि जणू काही दुसरा जन्मच मिळालेला आहे. म्हणजे वाल्या कोळी हा दरोडेखोर, पापी, नरभक्षक, लुटारू असा असणारा हा वाल्या कोळी आज वाल्मिक ऋषी मध्ये बदलला, म्हणजेच दुसरा जन्म झाला. अनुतापे आसन घातले. बघा आसन कशामुळे घातलं त्याने, आता
पश्चाताप झाला ना त्याला, अनुताप झाला, पश्चाताप झाला. मग त्याने निश्चय केला की नाही, मला आता दृढ निश्चय करायचा आहे, मला भगवंताचं स्मरण करायचंय, मला पुण्याचं काम करायचंय. मी आता पाप केलं, पापाचा गडा भरलेला आहे, मला आता परत पुन्हा पाप करायचं नाही. म्हणून त्या पश्चातापाने अनुतापे आसन घातले, त्या पश्चातापाने त्या अनुतापाने त्यांनी आसन घातलं, निश्चय केला. मग काय झालं, देहाचे वारूळ झाले. काय झालं, तप सुरू केला त्यांनी तिथे. आणि ते तप सुरू असताना निश्चय केला होता, जोपर्यंत भगवंताची भेट होत नाही, जोपर्यंत भगवंताचा साक्षात्कार होत नाही, देव माझा मी देवाचा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इथून उठायचं नाही. असं ठरल्यानंतर त्या देहावर मुंग्यांचं वारूळ तयार झालं. आणि त्याचे नाम पुढे पडले वाल्मिकीचे. तेच नाव तर पूर्ण पुढे तयार झालं, वाल्मिक. लोक त्यांना त्याच्यावरूनच का, कारण ते मोठं वारूळ तयार झालं, वारूळ म्हणजेच वाल्मिक, आणि त्याच्यावरून ते नाव तयार झालेलं आहे. वारुळास वाल्मिक बोलीचे. आता वाल्मिक म्हणजे काय समजाने ते पण स्पष्ट सांगितले बघा, कारण समजांना काळजी आहे आणि वाल्मिक म्हणजे काय कळलं पाहिजे, तर त्या कथेला उपयोग आहे. तर ते समजून शास्त्राचा आधार घेऊन समर्थाने स्पष्ट सांगितलेलं आहे, वाल्मिक म्हणजेच काय, वारो, वारो म्हणजेच वाल्मिक. म्हणून वारुळास वाल्मिक बोलीजे, म्हणून वाल्मिक नाम साजे. वारुळाला संस्कृत मध्ये वाल्मिक म्हटलं जात, आणि म्हणून वाल्मिक हे नाव त्याला शोभून दिसत. जयाच्या तीव्र तपे झिजे, हृदय तापसाचे. म्हणजे त्याची जी काही तपश्चर्या होती ना, जी कठोर होती, नाही म्हणजे नाही. आम्ही एखाद्या श्रवणाला, कीर्तनाला, निरूपणाला, साधनेला जेव्हा बसतो, किती वेळा पाय बदलतो, आपण स्वतः तपासलं पाहिजे. मग तो काय दृढ निश्चय झाला का, कठोर तपश्चर्या झाली का? कठोर तपश्चर्या त्या वाल्मिकीने केली. दयाच्या तीव्र तपे झिजे, हृदय तापसाचे. म्हणजे एखादा तपस्वी जरी असला ना, तो किंवा एखादा सर्वसामान्य व्यक्ती जरी असला ना, तर ती जी केलेली वाल्मिकाने भक्ती होती, ती तपस्या होती, ती तपश्चर्या होती, जी साधना होती, ती बघितल्यानंतर दयाच्या तीव्र तपे झिजे, हृदय तापसाचे धडकी भरते लगेच. तरच ही जी वाल्मिकाने केलेली जी काही भक्ती आहे, जे काही स्मरण आहे, जे काही साधना आहे, काय साधना असेल, वाल्मिकाच्या शरीरावर वारूळ तयार झालं आणि तरी सुद्धा तो उठला नाही. आता वारूळ काय साधं असतं का? त्या वारुळामध्ये काय 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 असणार, बरोबर ना? सर्प असणार, मुंग्या असणार, सर्व असू शकतं. बरं, त्यांनी काहीच केलेलं नसेल का? त्यांना काहीतरी केलं असेल ना. आपल्या पायाला नुसता मुंग्या आल्या, प्रत्यक्षात मुंग्या नाही आलेल्या, बरोबर ना? तरी आपण लगेच पाय झटकायला सुरुवात करतो की नाही करतो. मग एवढी कठीण कठोर तपश्चर्या त्या वाल्मिकाने केली, असं जेव्हा आपण ऐकतो, बघतो, किंवा त्याची जाणीव घेतो, चट दिशी आपल्या हृदयामध्ये अशी धडकी. जो तापसा माझी श्रेष्ठ, जो कवेश्वरांमध्ये वरिष्ठ, त्याचे बोलणे स्पष्ट निश्चयाचे. का? आता वाल्मिकाने तर स्पष्ट सांगितलेलं आहे, वाल्मिकाने स्पष्ट सांगितलेलं आहे. कारण एखादा व्यक्ती त्याचे अवगुण कधी सांगतच नाही, सांगतो का? नाही सांगत. वाल्मिकाने त्याच्या अवगुण स्पष्ट सांगितले होते, मी कसा होतो, मी काय होतो, आणि त्याने ते मान्य केलं होतं की नाही, मला बदलायचंय. पण आपण बदलायचं आहे, पण त्याच्या आधी माझ्याकडे काय अवगुण आहेत हे तर कळलं पाहिजे ना. म्हणजे आपल्याला जर का अवगुण घालवायचे आहेत, तर त्या अवगुण आपण ओळखले पाहिजेत, अवगुण आपण सांगितले पाहिजेत, अवगुण आपण समजलो पाहिजे. जर आपण अवगुणच नाही ओळखले, अवगुणच नाही समजले, तर आपण सांगू शकतो का? नाही सांगू शकत. म्हणून तो वाल्मिकी जो तपसान माझी श्रेष्ठ, म्हणजे एवढ्या सगळ्या तपस्व्यांमध्ये तो श्रेष्ठ होता. जो कवेश्वरांमध्ये वरिष्ठ, म्हणजे कवीमध्ये सुद्धा, म्हणजे जे काही ईश्वर होते, देव होते,
जे कवित्व करायचे, जे गायन करायचे, त्या सर्वांमध्ये सुद्धा हा वाल्मिक वरिष्ठ आहे, श्रेष्ठ आहे, सर्वांच्या वरती आहे. कारण ही सर्वश्रेष्ठ अशी काव्य रचना त्यांनीच केलेली होती, त्याच्या आधी कोणी केलेलीच नाही. जयाचे बोलणे स्पष्ट निश्चयाचे. आणि ती जे काही रचना केलेली आहे, जे काही त्यांनी बोललेलं आहे, जे काही त्यांनी सांगितलेलं आहे, जे काही त्यांनी लिहून ठेवलेलं आहे, ती कशी अगदी निसंदिग्ध आणि निश्चयात्मक आहे, स्पष्ट आहे. कुठेही असं कुठेतरी आडकाठी ठेवलेली नाही, किंवा कोणाला संशय घेण्याचा विषय, कोणाला तरी आशंका घेण्याचा विषय, कोणाला तरी मध्ये काहीतरी घुसमट काढण्याचा असा प्रकार त्या काव्यामध्ये वाल्मिकाने ठेवलाच नव्हता. एवढं स्पष्ट आणि निश्चयात्मक ते वक्तव्य होतं, ते लिखाण होतं. म्हणून जो तापसा माझे श्रेष्ठ, जो कवेश्वरांमध्ये वरिष्ठ, जयाचे बोलणे स्पष्ट निश्चयाचे, जो निष्ठावंतांचे मंडन, रघुनाथ भक्तांचे भूषण, ज्याची धारणा असाधारण, साधका दृढ करी. आता तो कसा आहे? जो निष्ठावंतांचे मंडन आणि रघुनाथ भक्तांचे भूषण, म्हणजे जो श्रीराम भक्त आहेत त्यांच्यासाठी तो भूषण म्हणून आहे, श्रद्धाळू आहे, लोकांची एक शोभा आहे, ज्याची धारणा असाधारण, साधका सदृढ करी. धारणा कशी आहे त्यांची? एकदम असाधारण, आपण कल्पना करू शकत नाही. म्हणजे त्या साधकांचं जो निश्चय आहे तो कसा आहे? दृढ आहे. मी उठणार नाही म्हणजे नाही. मुंग्यांचं वारू होऊ दे, तिथे सर्प येऊ दे, किड्या मुंग्या येऊ दे, किंवा आणखी कुठले प्राणी येऊ दे, इथून उठायचं नाही. भगवंताचं जोपर्यंत साक्षात्कार होत नाही, हे लिखाण होत नाही, एक कवित्व पूर्ण होत नाही, तोपर्यंत उठायचं नाही. एवढं दृढ निश्चय. म्हणून रघुनाथ भक्तांचे भूषण आणि निष्ठावंतांचे मंडन. धन्य धन्य वाल्मिक ऋषेश्वर, समर्थांचा कवेश्वर, त्यासी माझा नमस्कार साष्टांग व्हावे. आणि असा जो समर्थ रघुवीराचे चरित्र गाणारा आद्य कवी आणि ऋषी मंडळातील श्रेष्ठ वाल्मिकी या धन्य आहे. त्याला आम्ही भावपूर्ण होऊन साष्टांग नमस्कार करतो. धन्य वाल्मिक ऋषेश्वर. या सर्व ऋषी मधून सगळ्यात श्रेष्ठ हा वाल्मिक, हा धन्य आहे की जो समर्थांचा कवेश्वर आहे. कोणाचा? समर्थांचा. समर्थ म्हणजे कोण? श्रीरामांना समर्थ म्हटलेलं आहे. समर्थांचा कवेश्वर, ज्यांनी समर्थांचं वर्णन केलेलं आहे, त्या श्रीरामाचं वर्णन केलेलं आहे, त्यासी माझा नमस्कार. आणि त्याला माझा नमस्कार आहे, तो सुद्धा कसा? साष्टांग व्हावे. असा काही सहज नमस्कार नाही केलेला की आलो आपण त्याच्या पाया पडलो, नमस्कार झाला नाही. साष्टांग म्हणजे पूर्ण सहानुभूतीने, पूर्ण शरीर झोपून त्या कवेश्वराला, त्या ऋषेश्वराला, त्या वाल्मिकाला माझा नमस्कार असं समर्थ म्हणताय. वाल्मिक ऋषी बोलिला नसता का नमस्कार आहे? काय एवढं साष्टांग भावे नमस्कार केलाय? तर पुढे सांगितलं समर्थांनी, वाल्मिक ऋषी बोलिला नसता तरी आम्हासी कैसी रामकथा, म्हणून या समर्था काय म्हणून वर्णावे. का वर्णन केलंय तिथे स्पष्ट सांगितलंय. जर का वाल्मिक ऋषी बोलला नसता, वाल्मिक ऋषीने साधना केली नसती, वाल्मिक ऋषीने नाम जप केला नसता किंवा केला असता परंतु असं वक्तव्य केलेलं असतं, किंवा वाल्मिकी आपल्यासारखाच 5-5 मिनिटाला उठला असता, 5-5 मिनिटाला याचा त्याचा विचार केला असता, अरे बायको पोरं रस्त्यावर तर नसतील ना, बायको पोरं माझी व्यवस्थित राहतील का, राहत असतील का, त्यांना कोणी त्रास तर देत नाही ना, मला तिकडे गेलं पाहिजे, मला त्यांचं बघितलं पाहिजे,
हा विचार जरी वाल्मिकाने केला असता ना तरी हे काव्य लिहून झालं नसतं. म्हणून समर्थ म्हणतात की वाल्मिक ऋषी बोलिला नसता तरी आम्हासी कैसी रामकथा. मग जर का त्याने हे काव्य रचना केली नसती, बोलणार नसता, साधनेला बसला नसता, तर ही जी काही काव्य रचना केलेली आहे, ही जी काही रामकथा केलेली आहे, हे जे काही रामाचं चरित्र लिहिलेलं आहे ते आम्हाला कसं मिळालं असतं, आम्हाला कसं कळलं असतं की श्रीरामाचं नेमकी चरित्र काय, श्रीरामाने नक्की काय केलेलं आहे, कशा पद्धतीची निर्मिती झालेली आहे, कशासाठी झालेली आहे, हे काही आम्हाला कळलं नसतं. म्हणून या समर्था काय म्हणून वर्णावे. आणि म्हणून समर्था ह्याचं वर्णन मी काय सांगू, किती सांगू, कसं सांगू हे मलाच काही कळत नाही. कारण जे काही वर्णन श्रीरामाचं भगवंताचं करायचं होतं ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय, केलेला आहे. परंतु त्या वाल्मिकाने जे वर्णन त्या भगवंताचं श्रीरामाचं जे केलेलं आहे ते जर का वर्णन रामायणाच्या मधून जर केलं नसतं तर आज या शतकामध्ये, या दशकामध्ये, या वर्षामध्ये, या परिस्थितीमध्ये, या कलियुगामध्ये मनुष्य देहाला जीवन कसं जगायचं हे कळलं नसतं. आणि असाच मनुष्य देह विषय विकारांकडे भरकटला गेला असता त्याला त्याचं आयुष्य जगता आलं नसतं. म्हणून या समर्था काय म्हणून वर्णावे, काय त्याचं कशा पद्धतीने वर्णन करू हे काही मला कळत नाही. समर्था तुमच्या चरणी हे निवेदन आहे की या वाल्मिकाचं केलेलं स्तवन खरंच किती उपयोगाचं आहे, या सृष्टीला वाल्मिकाचं स्तवन किती गरजेचं आहे, किती उपयोगाचा आहे, त्याचा महिमा काय आहे तो तुम्हीच वर्णन करा. आम्ही काय म्हणून वर्णावे. तो समर्थ म्हणतात रघुनाथ कीर्ती प्रगट केली तेने तयाची महिमा वाढली भक्त मंडळी सुखी झाली श्रवण मात्रे. या वाल्मिकाने जे काही रामायण लिहिलं गेलं, जे काही कवित्व केलं गेलं त्या कवित्वाच्या माध्यमातून श्रीरामाची कीर्ती, श्रीरामाचं यश वर्णन केलेलं आहे. आणि ते वर्णन केल्यामुळे त्या वाल्मिकीला थोर महिमेची प्राप्ती झाली, त्याचा महिमा त्यामुळेच वाढलेला आहे. कशामुळे रघुनाथ कीर्ती प्रगट केली, म्हणजेच त्या श्रीरामाची कीर्ती महती काय होती ही प्रगट केली, ती आम्हाला कळली. आणि म्हणूनच वाले आता जर का ते लिहिलं कवित्व जर का केलंच नसतं, जर का वर्णन केलं नसतं, सांगितलं नसतं तर वाल्याला कोणी विचारलं असतं. वाल्याचा वाल्मिकी घडला, ऋषी घडला, परंतु हे जर का सांगितलं नसतं तर कोणी ऋषी म्हणून पण सांगितलं नसतं. म्हणजेच त्या श्रीरामाचं वर्णन केलेलं आहे, कीर्ती सांगितलेली आहे, म्हणून त्याचा महिमा एवढा वाढलेला आहे. अन्यथा महिमा वाढला नसता. भक्त मंडळी सुखी झाली आणि तेच श्रवण करत 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 आज श्रीरामाच्या चरित्रामुळे, श्रीरामाच्या महिमामुळे, श्रीरामाच्या कीर्तीमुळे आज पृथ्वी तलावर राहणारी जी काही सजीव सृष्टी खास म्हणजे मनुष्य देह आहे, हा मनुष्य देह त्या श्रवण निरूपणातून आज सुखी होत आहे. ही जी काही श्रीरामाची भक्त मंडळी आहेत ते त्या चरित्राबरच, ते त्या रामायणाबरच आज सुखी समाधानी होत आहेत. आणि हे रामायण जर का कोणी कथन केलेलं असेल तर ते कवी वाल्मिकांनी केलेलं आहे. आपुला काळ सार्थक केला रघुनाथ कीर्तीमध्ये बुडाला भूमंडळी उधारीला भूत लोक. आता त्या श्रीरामाच्या कीर्तीचं यशाचं गायन केल्यामुळे निरक्षर असलेले लोक, ज्यांना काही कळत नव्हतं असे लोक सुद्धा साक्षर व्हायला लागले, समाधानी व्हायला लागले, सुखी व्हायला लागले. आपुला काळ सार्थक केला, त्या श्रवणामध्ये यायला लागले, श्रवण मात्रा त्यांनी अंगीकारली आणि आपुला काळ सार्थक केला.
श्रीरामाची ही जी कीर्ती आहे, हे जे काही यश आहे, ती वर्णन केली. म्हणून वाल्मिकाला थोरपण आलं आणि त्याच गायनामध्ये अकंठ असे जे कोणी बुडालेले आहेत, जे कोणी आलेले आहेत, जे कोणी त्या श्रवणामध्ये आलेले आहेत, असे प्रत्येक जण स्वतःच्या जीवनाचं सार्थक ते करून घेतोय. आपुला काळ सार्थक केला, रघुनाथ कीर्तीमध्ये बुडाला. म्हणजे या भगवंताच्या स्तवनामध्ये, चरित्रामध्ये जो कोणी आला, जो कोणी बुडाला या भक्ती सागरामध्ये, त्याने आपला काळ सार्थक केलेला आहे. त्याचबरोबर महिमा जयांचा अपार त्या समस्तांचा भूमंडळी उदारीला बहुत लोक. म्हणजे या रघुनाथ कीर्तीमध्ये ज्यांनी ह्या भक्ती रसामध्ये, या भक्ती सागरामध्ये बुडून न्हावून निघालेले आहेत, त्यांनी आपला उद्धारच केलेला आहे. भूमंडळी उद्धारीला बहुत लोक. रघुनाथ भक्त थोर. आता समर्थांनी पहिल्यांदा वाल्मिकीला थोर सांगितलं होतं. आता समर्थ या ठिकाणी कोणाला थोर म्हणतायत? रघुनाथ भक्त थोर. कोणाला थोर म्हणतायत? रघुनाथ भक्ताला. म्हणजे ज्यांनी जे मोठे अगणित असे रघुनाथ भक्त झालेले, श्रीरामाचे भक्त झालेले आहेत. महिमा जयांचा अपार. आता मारुतीचं घ्या, मारुतीचं उदाहरण. रघुनाथ भक्त होते, श्रीरामाचे भक्त होते. त्यांचा महिमा काय आहे? अपार. त्या समस्तांचा किंकर रामदास म्हणे. म्हणजेच ज्यांचा महिमा अपार आहे त्या प्रत्येकांचा, बरोबर ना, मी तर त्यांचा सुद्धा दास आहे. म्हणजे समर्थ म्हणतायत की मी श्रीरामाचा दास तर आहेच, रामदास, रामाचा दास तर आहेच, परंतु त्या रामाच्या चरित्राचं, त्या रामाच्या भक्तीमध्ये, त्या रामाचा अभ्यास ज्यांनी केला, भक्ती ज्यांनी घेतली, त्यांनी आपला महिमा अपार पलीकडे पोहोचवलेला आहे. त्या प्रत्येकाचा किंकर आहे. म्हणजेच त्या प्रत्येकाचा सुद्धा मी दास आहे, असं कोण म्हणतं? रामदास म्हणे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे वाल्मिक स्तवन निरूपणाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ. इदनं मम श्रीराम समर्थ.